नमस्कार. कधी असा विचार केलाय की फक्त कुणाचा तरी हात धरल्यामुळे आपलं शारीरिक दुःख आणि मनातली भीती दोन्ही कमी होऊ शकतं? आज आपण स्पर्शाच्याच याच अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहोत. एक शक्ती जी नैसर्गिक पेनकिलरसारखं काम करते. हे सादरीकरण आपल्यासाठी आणलं आहे परीस फाउंडेशनने. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय आहे. चला तर मग या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया. स्पर्शात अशी कोणती जादू आहे की ज्यामुळे वेदना आणि भीती या दोन्ही गोष्टींवर मात करता येते? खरंच असं होतं का? एक क्षण विचार करा. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. डॉक्टर हातात इंजेक्शन घेऊन तुमच्याकडे येत आहेत आणि तुमच्या हृदयाचे धडधड एकदम वाढलीये. किंवा समजा तुम्ही एखादा हॉरर सिनेमा पाहताय आणि अचानक पडद्यावर एक असं काहीतरी दृश्य येतं की अंगावर काटा येतो. अशा क्षणी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? कळत नकळत आपण आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा हात घट्ट पकडतो. होतं ना असं? पण थांबा, हा स्पर्श फक्त धीर देण्यासाठी किंवा सोबतीसाठी नसतो. हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे जे आपल्या मेंदूपर्यंत पोचणारे वेदनेचे सिग्नल्स चक्क अडवू शकतं. अच्छा, आपण हे नेमकं घडतं कसं? चला तर मग यामागचं सायन्स काय आहे ते पाहूया. याच्यामागे आहे सिंक्रोनायझेशन, म्हणजेच एकमेकांशी जुळण्याची एक अद्भुत प्रक्रिया. जेव्हा आपण आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तीचा हात हातात घेतो तेव्हा आपले श्वास, हृदयाचे ठोके आणि इतकंच काय, अगदी आपल्या मेंदूच्या लहरीसुद्धा एकमेकांशी जुळायला लागतात. यालाच विज्ञान इंटरपर्सनल सिंक्रोनायझेशन असं म्हणतं. आहे की नाही कमाल? आणि यामुळे होतं काय तर आपल्या मेंदूला एक खूप स्ट्रॉंग सिग्नल मिळतो की काळजी करू नकोस, तू एकटा नाहीस. यामुळे कॉर्टिसोल नावाचा जो स्ट्रेस हॉर्मोन असतो तो झपाट्याने कमी होतो आणि आपली वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. स्पर्श हा खरं तर शब्दांशिवाय होणारा जगातला सर्वात मोठा संवाद आहे. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं खरं आहे का? तर हो. चला बघूया की आजचं विज्ञान आणि आपली प्राचीन संस्कृती याबद्दल काय सांगते. ही गोष्ट आहे अमेरिकेतील संशोधक पॅवेल गोल्डस्टीन यांची. जेव्हा त्यांच्या पत्नीला प्रसूतीच्या वेदना होत होत्या तेव्हा त्यांनी सहज तिचा हात धरला आणि त्यांना जाणवलं की तिच्या वेदना कमी झाल्या आहेत. त्यांना याचं आश्चर्य वाटलं. या अनुभवातूनच त्यांनी पुढे 22 जोडप्यांवर एक प्रयोग केला आणि जे निष्कर्ष समोर आले ते थक्क करणारे होते. त्यांनी सिद्ध केलं की जोडीदाराचा हात धरल्याने शारीरिक वेदना सरासरी तब्बल 34% कमी होतात. 34%? म्हणजे विचार करा, हा परिणाम जवळपास एखादी पेनकिलरची गोळी घेतल्या इतकाच आहे, आणि तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नामध्ये पाणीग्रहण नावाचा एक विधी असतो. त्याचा अर्थच हा आहे की मी तुझ्या सुखात आणि दुःखात तुझा हात कधीच सोडणार नाही. हा स्पर्श त्याच विश्वासाचं प्रतीक आहे. पण आजच्या या डिजिटल जगात एक गोष्ट मात्र नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आपण मोबाईलच्या स्क्रीनला जास्त स्पर्श करतोय, पण जिवंत माणसांना स्पर्श करायचं कुठेतरी विसरत चाललो आहोत. तर मग प्रश्न हा आहे की हे जे नैसर्गिक, विनामूल्य आणि इतकं प्रभावी औषध आहे ते वापरायचं कसं? चला, स्पर्शाची ही जादू वापरण्याचे 3 सोपे मार्ग पाहूया. पहिलं, अजिबात संकोच करू नका. जेव्हा भीती वाटेल, मग ती डेंटिस्टची खुर्ची असो किंवा नोकरीचा इंटरव्ह्यू, आपल्या विश्वासू व्यक्तीचा हात पकडायला लाजू नका. दुसरं, आधार द्या. जर आपला एखादा मित्र किंवा जवळची व्यक्ती तणावात असेल, आजारी असेल, तर फक्त त्यांचा हात आपल्या हातात घ्या. कधीकधी शब्दांपेक्षा स्पर्शाचा आधार खूप मोठा असतो. आणि तिसरं, ही जादूची मिठी फक्त जोडीदारांपुरती नाही, एखाद्या घाबरलेल्या लहान मुलाचा किंवा एकटेपणा अनुभवणाऱ्या आजी आजोबांचा हात हातात घेणं हे अनेकदा औषधांपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. चला, आता या सगळ्या चर्चेच्या शेवटी एका महत्त्वाच्या विचारावर येऊया. एक सोपी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. औषधं आपल्या शरीराच्या वेदना कमी करतात हे खरं आहे, पण जवळच्या माणसाचा स्पर्श तो आपल्या मनाची भीती घालवतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आयुष्य अवघड वाटेल तेव्हा एकट्याने लढू नका. आपल्या हक्काच्या माणसाचा हात घट्ट पकडा आणि सांगा, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हे आहेत आपल्या मनाचे खेळ. या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं आहे मानसतज्ज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे हे सादरीकरण आपल्यासाठी आणलं होतं. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.